नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 12 जानेवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक ग्राउंड फुल आहे, 800-900 मध्ये आवक आहे। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपण शनिवारी बघितलं, सरासरी हायेस्ट लोएस्ट सरासरी चालू होतं मित्रांनो 11, 12, 13, 14 पर्यंत, आणि कमीत कमी बाजारभाव 700-800 जात होता, आणि हायेस्ट आपण बघितलं 2021 मध्ये चालू होतं। आज बघू काय बाजारभाव निघतो, बाजारभावामध्ये काही बदल होतो का, व्हिडिओ पूर्ण बघा। कारण की आपण मागच्या आठवड्यात बघितलं होतं सरासरी 17-18 पर्यंत चालू होती, आणि ती डायरेक्ट 12, 13, 14 पर्यंत आलेली। बघू आज काही बाजारभावामध्ये बदल होतो का, व्हिडिओ पूर्ण बघा। आत्तापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा। दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन आणि पहिल्या नागापासून सुरुवात केला आपण। बघू शकतो गोल्टी किती गेली, 700 रुपये, 700 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 700 रुपये। कुठले आपण वडनेर भैरव, बरं ठीक। पुढे बघू किती गेला कांदा, 1051। बघू शकतो तुम्ही 1051 रुपीज। काय गोल्टी पण होती का, 700 रुपये गोल्टी जाईल। बघू शकतो तुम्ही गोल्टीची क्वालिटी सुपर ड्राय माल आहे। कुठले आपण भूताने, आणि कोणतं बियाणं होतं, घरगुती बियाणे, ठीक। पुढे बघू किती गेली गोल्टी, 690 बारीक गोल्टी। बघू शकतो तुम्ही 690, 690 रुपीज। बरं, कुठले काका आपण भूत्याना, ठीक। पुढे बघू किती गेला कांदा, 1380 रुपये, 1380 रुपीज, 1380 रुपये। मागच्या आठवड्यात होते का, मागच्या आठवड्यात, बरं 1380 जायले 1380 रुपीज। कुठला आहे कांदा, साखरीचा कांदा आहे, ठीक। बियाणं माहिती, येल्लोराचं बियाणं आहे, ठीक। येल्लोरा बियाणं आहे। पुढे बघू 850 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 850 रुपये, 850 रुपीज। कुठला आहे कांदा, मुखेडचा कांदा आहे, 850 रुपये जाईल, ठीक आहे। कोणतं बियाणं होतं याचं, येल्लोरचं बियाणं आहे ना, ठीक। पुढे बघू 1500 रुपये जाईल, क्वालिटी बघू शकतो कांद्याची, सरसवाडी मीडियम साईज कांदा आहे, 1500 रुपये, 1500 रुपये। पुढे बघू 711, 711 रुपीज, 711। बरं, कुठले आपण सेलूपुरी, अच्छा हां। कोणतं बियाणं होतं याचं, येल्लोरा। मागच्या हप्त्यात होते का, नाही ना, ठीक आहे, येल्लोरा। पुढं बघू केलं 1280 रुपये, 1280 रुपीज, 1280 रुपये। मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा, वडनेर भैरव। कोणतं बियाणं होतं याचं, घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे, वडनेर भैरव। मागच्या हप्त्यात होते का, तुम्ही होते, किती गेला होता, 1480 गेला होता। कसा होता कांदा, अशीच होती, ठीक। पुढं बघू किती गेली गोल्टी, 600 रुपये, 600 रुपये गोल्टी जाईल, 600 रुपये। आणि खात किती गेली, 150 रुपये खात जाईल, 150, 600 रुपये। कुठले आपण, कुठले आपण सिंदवड ना, ठीक। 1180 रुपये, 1180 रुपीज, 1180 रुपये। बरं, कुठले दादा आपण, दोडांब्याचा कांदा आहे, बरं ठीक। पुढं बघू 600 रुपये गोल्टी जाईल, 600 रुपीज, बारीक गोल्टी आहे। कुठले आपण, बहादूर, बरं। काय भाव गेला कांदा, 1325 रुपये, 1325 रुपीज, 1325। कुठला आहे कांदा, अच्छा। बियाणं कोणतं होतं काकायचं, घरगुती बियाणं, ठीक। 1325, 1325 रुपीज। पुढं बघू आता दुसऱ्या लाईनला चाललोय, पहिली लाईन संपली। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनला आलो आपण। किती गेलं, 728 गोल्टी। बघू शकतो 728, 728 रुपीज। कुठले आपण, गोयगाव, ठीक।
किती गेला? 500 रुपये. बदाम गोल्टी बघ शकतो 500 रुपये. कुठले आपण? पचाळे. ठीक आहे 500 रुपये. कुठं बघ बघ शकतो मी. खाद आहे खाद किती गेली? 390 खाद जाईल. बरं 390 रुपीज खाद. कुठले आपण? जपूळ ना. ठीक 655 655 रुपीज. कुठला दादा कांदा? साखरेचा कांदा आहे. ठीक बघ शकतो गोल्टी 580 रुपये 580 रुपीज. कुठली गोल्टी? नंदुरबारची गोल्टी. ठीक 580. पुढे बघू बघ शकतो मी. मीडियम साईज कांदा आहे 40 ते 50 साईज कांद्याला आहे. 1225 1225 रुपीज. 1225 क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा दादा? मागे तुंगीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं ठीक. पुढे बघ बघ शकतो मी 55-60 साईज आहे कांद्याला. गोळा माल 1860 1860 रुपीज. 1860 रुपीज. क्वालिटी सुपर क्वालिटी कांदा. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे. बरं ठीक. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची 1280 रुपये जाईल. 1280 रुपीज. 1280. मागच्या हप्त्यात होते का? मागच्या हप्त्यात होते. किती गेलो तवा? 1600 रुपये गेला होता मागच्या हप्त्यात. ठीक पुढं बघू. कुठला आहे कांदा? ठीक बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलाय दादा? 1300 रुपये. कुठला आहे कांदा? आमखेलचा कांदा आहे. ठीक आहे 1300 रुपये. 1300 रुपये. पुढं बघू 1471 1471 रुपीज. 1471. कुठला आहे कांदा? सुकापूरचा कांदा आहे. मागच्या हप्त्यात होते का? नाही ना. बियाणं कोणतं? घरगुती बियाणं आहे. 1471 1471 रुपीज. ठीक किधर की गोल्टी? जोपूर. ठीक पुढे बघू 1281 1281 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं दादा? बरं ठीक. वायदारा नंदुरबार. 1281 रुपये. किती गेलं? 1351 रुपये. 1351 रुपीज. 1351. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. 1351. कुठला आहे कांदा हा? छडवेल कोरडे. कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते तुम्ही? किती गेलं होतं? 1600-1700 गेला होता. ठीक बरं. आज कमी गेला ना. बरं किती गेलं दादा? 1551 जायले. 1551 रुपीज. क्वालिटी बघ शकून कांद्याची साईज आहे कांद्याला 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा हा? छडवेल कोरडे. कोणतं बियाणं होतं दादा याचं? बरं ठीक. मागच्या हप्त्यात होते तुम्ही? नाही ना. ठीक पुढं बघू 1355 1355 रुपीज. कुठला आहे कांदा? छडवेल कोरडे. बरं आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. मागच्या हप्त्यात होते का दादा? नाही ना. ठीक किती गेलं काका? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? निजामपूर जैतानी. बरं पुढं बघ किती गेलं दादा? 690 बघ शकतो तुम्ही. बदाम गोल्ट आहे 690. कुठले आपण? नागझिरी बंदरपाडा. ठीक 1251 1251 रुपीज. 1251 बघ शकतो तुम्ही. 45 ते 50 साईज. कुठला आहे कांदा? नामपूरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते तुम्ही? किती गेलो तेव्हा? 2200. कोणता हाच कांदा होता? चांगला होता. अच्छा ठीक पुढे बघू किती गेलं? 1670 सुपर क्वालिटी कांदा आहे. बघ शकतो तुम्ही. कलर आहे साईज आहे. कमी गेला. मागच्या हप्त्यात होते का? किती गेला होता? 1900 पर्यंत गेला होता. अच्छा ठीक. आज किती गेला बोलले?
1670 ना, 1670 रुपीज. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कुठला आहे कांदा? बरं ठीक. पुढं बघू. 1215 रुपये, 1215 रुपीज. 1215. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. ठीक आहे. 1215. पुढं बघू. किती गेला कांदा? किती गेला? 1410 कमी. अच्छा, 1390 जाईल. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा काका? सेलूपुरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. अच्छा, मागच्या हप्त्यात होते काका? किती गेला होता? 1700 गेला होता हा कांदा का? ठीक. पुढे बघू. बघ शकतो मी 1361, 1361 रुपीज. 1361. कुठला आहे कांदा? नारायणगावचा कांदा आहे. 1361, 1361 रुपीज. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. 1445, 1445 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. विटाळीचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं दादा? घरगुती बियाणं. ठीक. विटाळीचा कांदा आहे. पुढे बघू. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. 1200 रुपये जाईल. बघू शकतो मिक्स साईज आहे. 1200 रुपये, 1200 रुपीज. ठीक आहे. पुढे बघू. तिसऱ्या लाईनला आलो आपण. 1321 जाईल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1321, 1321 रुपीज. कुठले आपण? कांदा कुठला आहे? वडळीचा. ठीक. किती गेला दादा? 1700 रुपये, 1700 रुपीज. 1700 रुपये. कलर आहे, साईज आहे 45 ते 50 साईज आहे. 1700 रुपये, 1700 रुपये. कुठला आहे कांदा? हा, आणि कोणतं बियाणं होतं दादा याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघ. 1560 रुपये, 1560 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कातरण्याचा कांदा आहे. 1560 जाईल. 1560 रुपीज. कोणतं बियाणं होते? मागच्या हप्त्यात होते. किती गेलं होतं? 2100 रुपये गेला. ठीक. पुढं बघ. किती गेले? 1525 रुपये, 1525 रुपीज. 1525. बघ शकतो साईज आहे कांद्याला. 50 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? पाताळीचा कांदा आहे. बरं, कोणतं बियाणं होतं? ठीक आहे. पुढं बघू.